प्रभाग क्रमांक 9 ड मधील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ दत्तनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 9 ड चे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर देतानाच पदयात्रा देखील काढली। बुधवारी दत्तनगर परिसरात भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या। अनेक ठिकाणी पदयात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। दरम्यान ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना महाविकास आघाडी भाजपचे 3-13 केल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट केलं। सोलापुरातली ही महाविकास आघाडी निश्चितपणानं भाजपचे 3-13 वाजवल्याशिवाय राहणार नाही। कारण आज आपण पाहतोय त्यांनी आयुष्यभर गेली कित्येक वर्ष या ठिकाणी सत्तेचा उपभोग घेतला। माझा सवाल आहे भाजपच्या जाणत्या नेत्यांना, तुम्ही दत्तनगरचा नेमका विकास काय केला ते सांगा अगोदर। आज 10x10च्या खोलीमध्ये 10 माणसं राहत असताना मी पाहिलं, 10 महिला राहत असताना पाहिलं। त्यांची दुःख कधीही कुणीही ऐकून घेतली नाहीत। हे आता आम्हाला सहन होणार नाही। आम्ही आता ह्याच्यावरती प्रहार करण्यासाठी ही महाविकास आघाडी आता मजबूत केलेली आहे आणि निश्चितपणानं सांगतो येत्या 15 तारखेला मतदार ह्याचा चोख बंदोबस्त करतील भाजपवाल्यांचा आणि हे भाजपचं फूल कोमजल्याशिवाय आता राहणार नाही यात ते मात्र शंका आहे। संविधान सांगतं दर 5 वर्षांनी निवडणुका घ्या, परंतु हे भाजपवाले जाणीवपूर्वक 8-8 वर्ष निवडणुका घेत नाही। आर्टिकल 243 पहा, त्याच्यामध्ये त्याची तिलांजली दिली गेली आहे। प्रशासन हवं तसं वापरलं जात आहे। त्यामुळे भाजपला वेळीच धडा शिकवण्यासाठी, इथल्या मूलभूत सुविधा आणण्यासाठी, लोकांना रोजगार, नियमित पाणी, दिवा बत्ती ह्या सुविधा मिळाल्याच पाहिजे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे। त्यासाठी आम्ही निश्चितपणानं पानाला लावू आणि हा महाविकास आघाडीचा रथ विजय खेचून आणल्याशिवाय थांबणार नाही यात तीळ मात्र शंका नाही।